नमस्कार. आदरणीय पालक आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो. आज तुमच्या समोर येण्याचं कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं नीटची परीक्षा झाली. त्यानंतर ती रद्द झाली. त्यानंतर त्यातले असे धागेदोरे निघाले की रोज काहीतरी नवीन ऐकायला मिळते. खरं तर एवढी मोठी परीक्षा, NTA सारखी एवढी मोठी संस्था, सिक्युरिटी फुल असताना इतका मोठा घोटाळा होऊच कसा शकतो? रोज एक नवीन नवीन गोष्टी आपल्याला याच्यासाठी समोर येत आहेत. पालकांच्या मध्ये टेन्शन आहे, विद्यार्थ्यांच्या मध्ये टेन्शन आहे. 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. आता यासाठी जबाबदार कोण? त्या मुलांचा काय दोष होता? परवा एक मुलीचा व्हिडिओ बघितला मी. तर त्या व्हिडिओमध्ये ती म्हणत होती की 2021 पासून मी नीट परीक्षा देत आहे. 1 वर्ष मार्क्स कमी आले म्हणून परत रिपीट केली, पुन्हा रिपीट केली. 10, 15, 20 मार्कांनी तिचं सीट राहायची. पुढच्या वर्षी ते कव्हर होईल म्हणून पुढच्या वर्षी ती करायची. पण दरवर्षी जो मार्कांचा क्रायटेरिया आहे तो वाढतच चाललेला होता. कट ऑफ हे वाढतच चाललेले होते. आता या सगळ्यामध्ये तिचा काय दोष? ती तर मेहनतीनं प्रामाणिकपणे अभ्यास करून पेपर देत होती. आणि आता त्यावेळी जी हे असं ऐकते की कोणतरी पैसे देऊन पेपर फोडतं. क्वेश्चन आधीच माहिती असतात, आन्सर्स आधीच माहिती असतात. ते जातात, पेपर सोडवतात, चांगले मार्क्स मिळवतात, त्यांना सीट मिळते. मग प्रामाणिकपणे जे मुलं अभ्यास करतायत त्या मुलांच्या नुकसानीचा जबाबदार कोण? बर, आज सापडलंय म्हणजे आजच झालं होतं का हो हे? आता ह्या वर्षी बाहेर पडलं आणि किती मोठी मोठी नावं बाहेर येत आहेत. बर, जे पेपर सेट करतायत तेच पेपर फोडत आहेत. दुसरीकडं मोठेगावकर सरांसारखे RCC जे सर्वेसर्वा आहेत, अशा जणांची नावं बाहेर येत आहेत. किती मोठा हा सापळा रचलेला होता. बरं, हा पहिल्याच वर्षी असं घडलेलं आहे का हो? की हे वर्षानुवर्षे घडत आलेलं आहे? या वर्षी आपल्याला सापडलेलं आहे. सापडला तो चोर. बाकीच्यांचं काय? मला गांभीर्य आज इतकं जाणवतंय मुलांच्या करिअरचं, त्यांच्या मानसिकतेचं. कारण बघा, विचार करा, ज्यावेळी असं पेपर फुटून मुलं पास होत आहेत, रिझल्ट येत आहेत, MBBS बनत आहेत, ती मुलं चांगले डॉक्टर कसे बनतील? जर पेपर फोडूनच ते डॉक्टर झाले असतील तर पैसे कमवणे हाच त्यांचा उद्देश असेल. आकडे जर तुम्ही ऐकले असाल तर 15 लाख, 10 लाख इतक्याला एक नीटचा पेपर फोडलेला आहे, एका मुलाने घेतलेला आहे. 10-10, 15-15 लाखाला गेलेला आहे. कोटीत आकडा असणार आहे हा. कित्येक मुलांच्याकडे गेलेला आहे. ते सर स्वतः सांगतायत, आम्ही जी मॉक टेस्ट घेतो त्याच्या पलीकडे कुठला क्वेश्चन येत नाही. ते स्वतः धाडस करून मुलांचा व्हिडिओ घेत आहेत. त्यात ती मुलं म्हणतायत त्यांच्या अकॅडमीची की जो मॉक टेस्ट मध्ये गेल्या 10 दिवसात आम्हाला क्वेश्चन विचारले गेले होते त्यातलाच पेपर नीटचा आलेला आहे. 10 दिवस आधी त्यांच्या मोबाईलमध्ये तो पेपर सापडलेला आहे. त्याच्या मागचं त्यांनी स्वतः NTA मध्ये आपले शिक्षक बसवलेले आहेत. ते त्यांना पेपर प्रोव्हाइड करत होते. आता नावं पण बघा, मी म्हणजे किती भयावह परिस्थिती आहे ही. मनीषा गुरुनाथ पांढरे ह्या एक मॅडमांचं खूप नाव बाहेर येत आहे. बायोलॉजीच्या टीचर आहेत त्या. त्यांनी त्यांच्याकडे कुठेही लिखित स्वरूपात पेपर सापडलेला नाहीये. कुठल्याही फोटोकॉपीज त्यांच्याकडे अवेलेबल झाल्या नव्हत्या. तर ज्यावेळी चौकशी करण्यात आली, CBIची चौकशी, 8-10 तास चौकशी झाल्यानंतर एक कळालं की इतक्या हुशार आहेत त्या मॅडम की त्यांना ते सगळे बायोलॉजीचे 180 क्वेश्चन्स हे तोंडपाठ होते. जसं की NTA चा पेपर सिलेक्ट करत असताना कडक नियम आहे. काय नियम आहे तो? की मोबाईल आत घेऊन जाता येत नाही शिक्षकांना. कुठलेही पेन, कागद आहे याचा वापर टाळावा लागतो. कुठलीही अशी गोष्ट बाहेरची आत घेऊन जाता येत नाही, जेणेकरून पेपर लीक होईल. इतक्या सगळ्या ह्याच्यात त्यांचं डोकं बघा. 180 क्वेश्चन तोंडपाठ होते. बाहेर आल्यानंतर, घरी गेल्यानंतर ते लिहून घेतले त्यांनी. मग ते पेपर मुलांच्याकडून त्यांनी सोडवून घेतले. इतकं डोकं मॅडम तुमचं जर असेल तर माझं फक्त म्हणणं आहे की तुम्ही कसा अभ्यास करता तसा मुलांना शिकवा.
मोठेगावकर, शिवराज रघुनाथ मोठेगावकर सर, RCC. इतकं मोठं नाव आहे, इतकी मोठी संस्था आहे, 100 कोटीच्या वर उलाढाल असलेली संस्था आहे. मला फक्त हा प्रश्न विचारायचा आहे, पेपर फोडून मोठं होण्यात काय अर्थ आहे? मग तुम्ही 2 वर्ष मेहनत जी घेता, पालकांच्याकडनं पैसे घेता, पालकांच्या लाखो रुपये पालक भरताय, तिथं तुमच्या हॉस्टेलला राहतायत, हॉस्टेलचा खर्च बघतायत, राहण्या खाण्याचा जेवणाचा खर्च बघतायत, आणि शेवटच्या 10 दिवसात तुम्ही पेपर फोडून 2 वर्ष काम केल्याची व्हॅल्यू काय हो? बरं, मला एक विचारायचं आहे, सुरुवात कशी झाली होती या वेगवेगळ्या मोठ्या संस्थांच्या संस्थापकांची? कुठेतरी प्रायव्हेट ट्युशन्स घेतलेले आहेत, छान शिकवता येतंय, छान शिकवल्यामुळे त्यांच्याकडे पालक अट्रॅक्ट झाले, विद्यार्थी अट्रॅक्ट झाले. ते अट्रॅक्शन म्हणजे त्यांच्या रिझल्ट्स चांगले यायला लागले, त्या रिझल्ट्समुळे आणखीन मुलं त्यांच्याकडे यायला लागली, असं करत ते मोठे झालेले आहेत. म्हणजे शिकवण्यात त्यांच्या काही प्रॉब्लेम असायचा प्रश्नच नाहीये. पण पुढे जाऊन या कॉम्पिटिशन मध्ये, ह्या ह्याच्यामध्ये खरं वाईट वाटतंय. मी शिक्षण क्षेत्रात 10 वर्ष झालं काम करतोय. परवा एक पालक ह्या सगळ्या मुद्द्यांवर बोलताना असं म्हटले की काय हो सर, शिक्षणाचा धंदा केलाय सर्वांनी, शिक्षणाचा धंदा केलाय. किती वाईट शब्द आहे बघा. बिझनेस हा एक शब्द एका उद्देशानं आपण उच्चारू शकतो की बिझनेस केलेला आहे, पण त्याच शब्दाचा एक वाईट अर्थ पण लागतो, आणि तो अर्थ चुकीचा आहे का हो? जर असं काही घटना घडत असतील तर पालकांच्या मनात 100% हे होणार आहे. सामान्य पालक आहे, अगदी कित्येक पालकांनी आपले सोने दागिने, कित्येक आयांनी आपलं मंगळसूत्र ठेवून या मोठमोठ्या अकॅडमीची फीस भरलेली असते. ठीक आहे, कित्येक पालकांनी आपली स्वप्न बाजूला ठेवून मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केलेला असतो. त्या 2-3-4 वर्षांमध्ये कित्येक कार्यक्रम त्यांनी गेलेले नसतात, कुठलाही फंक्शन अटेंड केलेला नसतो, कित्येक गोष्टी विद्यार्थ्यांनी तर किती सॅक्रिफायसेस केलेले असतात. आणि प्रामाणिकपणे मेहनत करून जी विद्यार्थी पेपर दिले आणि अचानक त्यांना 8-10 दिवसानंतर कळतं की पेपर फुटलेला होता, ऑलरेडी कित्येक मुलांच्याकडे तो पेपर अवेलेबल होता, पेपर अवेलेबल असल्यामुळे ते सगळे मार्क्स त्यांना, चांगले मार्क्स त्यांना पडणार आहेत, आणि आपण जे मेहनत करून मार्क्स मिळवलेले आहेत त्याची व्हॅल्यू 0 झालेली आहे. बर, आता मेहनत करून पेपर दिले, त्यानंतर ते 10 दिवस रिलॅक्स राहिलेले आहेत. आता कळते की तो पेपर ग्राह्य धरला जाणार नाही, तुम्हाला परत अभ्यास करायचा आणि 21 जूनला तुम्हाला पेपर परत द्यायचा. मला सांगा, मानसिकता राहील का हो त्या पोरांची? ती मुलं रडतायत, दंगा करतायत, प्रोटेस्ट करतायत, कुठेतरी आंदोलन करण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि तिथं त्यांच्यावर ओढाओढी, पोलिसांचा लाठीचार्ज किंवा अनेक अशा घटना घडत आहेत. मला सांगा, का हे सगळं होतंय? मोठमोठ्या अकॅडमीज आहेत, जसं की आता RCCचं निघालेलं आहे. 2 वर्ष तुम्ही मेहनत घेऊन मुलांना 100% त्यांची तयारी घेऊन पेपरला पाठवा ना. जो निकाल येईल तो मुलांच्या मेहनतीवर येईल. पण असं पेपर फुटीनंतर तयार झालेले डॉक्टर्स किती जणांचा जीव वाचवू शकणार आहेत? त्यांना एकदा शॉर्टकटची सवय झाली तर पुढच्या वेळी ते अभ्यास कसा करतील? बर, चांगल्या मुलांचा दोष काय? 3 मुलांनी आत्महत्या केली आणि हे सत्र चालू आहे. त्यात त्यांच्या जीवाचं, आयुष्याचं नुकसान झालं, त्यांच्या आई वडिलांचे स्वप्न, त्यांना ती पोरं होती, आता त्यांचं आयुष्य पूर्ण भकास झालं की हो. मग ती आत्महत्या होती की खून? मनात शंका येणार की नाही? त्यामुळं माझं म्हणणं आहे, PV कुलकर्णी केमिस्ट्रीचे प्रोफेसर, दिनेश बिवाल म्हणजे राजकारणातली व्यक्ती आहेत, मांगीलाल बिवाल म्हणजे मध्यस्थीचं काम करत आहेत, अशी वेगवेगळी लोक आहेत, धनंजय लोखंडे, शुभम खैरनार, विकास बिवाल, काहीतरी त्यातले MBBS चे विद्यार्थी आहेत. या सर्वांनी या पेपर फुटीमध्ये आत्ता सध्या धागेदोरे लागलेले आहेत यांच्याबद्दलचे. मला सांगा, हे असंच चालू राहणार आहे का? बरं, याच थोड्याच अडचणी आहेत शिक्षण क्षेत्रात. या मुद्द्यावरून मला एक जाणवतंय की शिक्षणाचं इतकं वाईट, म्हणजे इतक्या वाईट गोष्टी शिक्षण क्षेत्रामध्ये घडत चाललेल्या आहेत की अगदी बघा, पालकांपासूनच्या चुका त्या इथपर्यंत
ज्या आज समोर येत आहेत, भयावह ही जी परिस्थिती आहेच. पण कुठं ना कुठं आपण सगळेच जबाबदार आहोत का? बालवाडीची फी किंवा फर्स्ट स्टँडर्डची फी किंवा प्ले ग्रुप, ज्युनियर केजी, सीनियर केजी यांच्या फीज 1-1 लाख, 1.5-1.5 लाख रुपये आहे. काय शिकवत असतील हो? बालवाडीच्या विद्यार्थ्याला, ज्युनियर केजीच्या विद्यार्थ्याला 1.5 लाख रुपये फी भरण्या इतकं काय शिकवत असणार आहे? पालकांनी विचार केला पाहिजे की नको? आपण मुलांना शिकवायला पाठवतोय, शिकायला पाठवतोय, की आपलं स्टेटस मार्केटमध्ये काय आहे ते दाखवण्यासाठी पाठवतोय? विचार करा. पालकांचीही जबाबदारी आहे. आज मुलं आपल्याजवळ नको आहेत त्यांना. मुलं प्रश्न विचारतात, किरकिरतात, चिडतात किंवा त्यांना स्पेसिफिक काम करू देत नाहीयेत. मुलं ती मुलं शेवटी घरात असली की खेळणार, बागडणार, दंगा करणार. हे नको आहे म्हणून बाहेरचे क्लासेस लावायचे, फुल डे स्कूलसाठी लावायचे, त्यांचं बालपण हिरावून आपण घेतोय. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी नाही, सगळं मुलांनी करणं योग्य आहे. पण त्याच्याकडे लक्ष द्यायची जबाबदारी पण आपली आहे की नाही? 5G फोन आलेत आता. 5G रेंज आलेली आहे. 5G ची स्पीड आलेली आहे. मोबाईल हातात दिला की मुलं काय बघतायत दिवसभर? काय करतायत? मोबाईल मगचा अतिवापर झालाय, त्याच्यामुळं काय-काय प्रॉब्लेम्स येतायत. गेम्स खेळायला लागलेली आहेत छोटी-छोटी मुलं. गेम्स खेळत असताना कित्येक अडचणी आजकाल आपण कित्येक व्हिडिओज बघतोय. पूर्ण ब्रेन ब्लॉक झालेले कितीतरी व्हिडिओचे उदाहरणं मुलांची उदाहरणं आहेत. खेळत बसले, ते त्याच दुनियेत हरवून गेलेली आहेत. आपल्या घरात काय चालू आहे कुणाला माहितीच नाही. पण उगाचच फोनवर बाकीच्या गोष्टींच्या बद्दल मेसेजेस, WhatsApp, चॅट, Insta ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करणं ही गरज आहे काळाची. पण त्याचा अतिरेक तर होऊ देता कामा नये आणि किमान विद्यार्थी दशेत असताना मोबाईलचा वापर टाळणं गरजेचं आहे. आज शिक्षणासाठी ही एकच समस्या नाहीये. कित्येक समस्या आहेत शिक्षणामध्ये. कित्येक परीक्षा सरकारी नियमाप्रमाणे कित्येक परीक्षा डिले होत आहेत. मी लिस्टच घेऊन आलेलो आहे. मी तुम्हाला सांगणारच आहे. अडचणी काय-काय आहेत शिक्षणात, त्याही मी तुम्हाला आता सांगणार आहे. काय-काय अडचणी आहेत बघा शिक्षण क्षेत्रामध्ये. काय-काय प्रॉब्लेम्स आहेत जे आपण आता फेस करतोय. कदाचित सर्व पालकांनी गांभीर्याने ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. बघा, आज जर आपण बघायला गेलं, सगळ्यात महत्त्वाची शिक्षण पद्धतीमधल्या अडचणी मी तुम्हाला सांगतोय. पाठांतरावर जास्त भर दिलेला आहे. प्रॅक्टिकल स्किल्सपेक्षा रट्टा मारून मार्क्स मिळवणं हे आजकाल जास्त सुरू आहे. मला सांगा, रट्टा मारलेलं किंवा आपण जे म्हणतो पाठांतर करून उत्तर लिहिलं, पेपर लिहून येतात. आज परीक्षा आता एप्रिलमध्ये झालेली आहे. पालकांनी हा प्रयोग करून बघावा. जो पेपर पैकीच्या पैकी मार्काचा, आउट ऑफ आउट मार्काचं मी लिहून आलोय असा सांगणाऱ्या विद्यार्थ्याला तोच पेपर आज देऊन बघा पालकांनी आणि संध्याकाळी पेपर सोडवायला सांगा. किती मुलं लिहू शकणार आहेत ते? तिथं जर त्यांना 80-90 मार्क्स पडले असतील, 100 पैकी 70 पडले असतील, 50 पडले असतील, आज पेपर दिल्यानंतर ते त्याच्या निम्मे मार्क्स पण मिळवू शकणार नाहीत. का? तर पाठांतर. पाठांतरानं आज पाठ होतंय, 2-3 दिवसामध्ये ते विसरून जातंय. मग ही पाठ करण्याची पद्धत चुकीची आहे, हे आपण सांगितलं. शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये किंवा आपण पालकांनी देखील सांगितलेलं आहे का? गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे शिकवलं गेलं पाहिजे. आपण काय होतंय बघा, पाठांतराची पद्धत असल्यामुळे विद्यार्थी पास होतात, पण रिअल लाईफ स्किल्स त्यांच्यामध्ये येत नाहीत. कम्युनिकेशन प्रॉब्लेम्स येतात. क्रिएटिव्हिटी संपत चाललेली आहे. ह्या गोष्टींमुळं किती प्रॉब्लेम्स येत आहेत बघा. क्रिएटिव्हिटीच नाहीये मुलांच्यामध्ये. कारण का? एखादा एखादा प्रश्न पडलाय. पूर्वीच्या काळात काय सिस्टीम होती हो? घरी जायचं, पेपर वाचायचे, पुस्तकं वाचायची, आई-वडिलांना विचारायचं, एखादा निबंध लिहायला सांगितलं असेल, तर हे सगळं घरच्यांना विचारलं जायचं. त्यानंतर निबंधमालेचं पुस्तकं घेतलं जायचं किंवा विचार केला जायचा. माझ्या आयुष्यात कुठल्या तर एका विषयाबद्दल असेल, तर विचार करून मुलं लिहायची, शोधायची. आज मोबाईलवर ChatGPTवर टाकलं की ॲज इट इज सगळं येतं. मोबाईलवर Googleवर टाकलं की सगळ्या माहिती मिळतात. एखाद्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे, डायरेक्ट प्रश्न विचारतात, उत्तर येतं. शोधणार कधी? क्रिएटिव्हिटी त्यांच्यातली कधी तयार होणार? असं का झालं हा प्रश्न कधी तयार होणार? लक्षात ठेवा,
कुठल्याही गोष्टीसाठी, कुठल्याही शोधासाठी क्युरिओसिटी ही जननी असते म्हटली जाते. म्हणजे एखादा प्रश्न, एखादा शोध कधी लागतो? ज्यावेळी एखाद्याला प्रश्न पडतो, की हे असं का आहे? म्हणजे प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याशिवाय कुठलीही क्रिएटिव्हिटी घडू शकत नाही. आज सोशल मीडियाच्या किंवा या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या ह्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी फक्त दिखाऊपणाची झालेली आहे. अभ्यासात मेंदू तल्लख करण्यासाठी काय केलं चाललंय? काहीच नाही. दुसरी गोष्ट, आता बघा मी ज्या समस्या सांगतोय त्यातली दुसरी समस्या, बेरोजगारी आणि डिग्री. डिग्री घेतलेल्या लाखो विद्यार्थ्यांना योग्य नोकरी मिळत नाही. इंडस्ट्रीला लागणाऱ्या स्किल्स आणि कॉलेजमध्ये शिकवलं जाणारं सिलेबस यामध्ये गॅप आहे. इंजिनिअरिंग, MBA करूनही अनेक जण कॉम्पिटेटिव्ह एक्झामकडे वळतात. बघा या किती गंभीर गोष्टी आहेत. इंडस्ट्रीमध्ये लागणारे स्किल्स, जॉब्स लागतात. डिग्री पूर्ण होते, इंजिनियर होतात, डॉक्टर होतात, CA होतात, बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतात. ठीक आहे. पण त्यांना अपेक्षित जॉब मिळत नाही. का जॉब मिळत नाही? कारण एखादी कंपनी ज्यावेळी सुरू असते, त्यावेळी त्यांना लागणारे वर्कर्स किंवा त्यांना लागणारी जी टीम असते, मॅनेजमेंटची टीम असते, ती कशी लागणार हो त्यांना? जे त्यांच्या अडचणी फुलफिल करू शकतील, अ, त्यांच्या प्रोडक्शन लाईन असो, सर्व्हिस लाईन असो, कुठल्याही गोष्टीत त्यांना येणाऱ्या समस्यांना सामोरे जाणारा व्यक्ती पाहिजे. ज्याच्यामध्ये ते स्किल्स पाहिजे. पण आपल्या अभ्यासक्रमांमध्ये 10-10 वर्षापूर्वीचे कित्येक युनिव्हर्सिटीजमध्ये अ, जो अभ्यासक्रम आहे तो आजच्या युगाला पूरक नाहीये. जुनाच अभ्यासक्रम आपण ढकलत नाही आलोय. अशानं कसं होणार हो? पुढची गोष्ट, सरकारी भरती परीक्षा डिले होत आहे. जसं मी मगाशी म्हटलं, की MPSCच्या असो, रेल्वेच्या असो, कित्येक परीक्षा आहेत, ज्या डिलेवर डिले होत चाललेल्या आहेत. मुलं वाट बघतायत. खूप गंभीर समस्या आहे. परवा मी एका वाचनालयात गेलो होतो. 38 वर्षाचा मुलगा होता. 38 वर्ष तो फक्त गेली 10 ते 15 वर्ष तो फक्त UPSC, MPSCच्या म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या तयारी करतोय. आता तो म्हणत होता, की माझा सर लास्ट चान्स आहे कास्टमध्ये असल्यामुळे 1-2 चान्स. मी म्हटलं, "अरे बाळा, तुझे 40 वर्ष तुझे ह्यात घालवल्यानंतर उरलेल्या आयुष्यात तुझं हे नाही झालं तर पुढं काय?" 40व्या वर्षापर्यंत घरात स्वतःच्या पायावर तो उभा नाहीये. त्याची फॅमिली लाईफचा अजून पत्त्या नाहीये. कुठल्याही गोष्टीचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर नव्हतं. पण काय प्रॉब्लेम असतो अशा मुलांचा? पहिल्या वर्षी UPSC, MPSC किंवा स्पर्धा परीक्षा देतात 2 मार्कानं, 3 मार्कानं, 5 मार्कानं. प्रत्येक मुलगा हेच सांगतो. कमी मार्कात राहिले, पुढच्या वर्षी क्रॅक करणार. परत तो वर्षभर अभ्यासाला लागतो, परत मेहनत घेतो, परत पुढच्या वर्षी 2 मार्कानं. परत परीक्षा घेतो. 2, 3, 4 वर्षानंतर अचानक त्याच्या लक्षात येतं, की मी कुठलीही स्ट्रॉंग डिग्री घेतलेली नाहीये. आता मी जरी हे सोडायचा विचार केला, तरी माझ्याकडे चांगला जॉब अवेलेबल होणार नाही. सगळ्या पाहुणेपयांना सांगितलेलं असतं, की मी यावर्षी सीट काढणार आहे, यावर्षी सीट काढणार आहे. मग ती भीती परत त्यांना पुढच्या वर्षी परीक्षा द्यायला होते. आता असं वर्षानुवर्ष निघत जातात. न्यूनगंड तयार झालेला असतो आतमध्ये. आता त्यांच्याकडे पर्यायच नसतो. मला सीट काढायलाच पाहिजे, अदरवाईज माझ्याकडे दुसरी नोकरी असायचा प्रश्नच नाही. कारण कुठेही जॉबसाठी गेल्यानंतर पहिला प्रश्न विचारला जाणार, इतके वर्ष काय केलं? काय उत्तर देणार आहेत ते? सीट का निघली नाही? काय उत्तर देणार आहेत ते? अशा सगळ्या प्रश्नांची काय उत्तरं द्यायची आहेत? मुलांना ऑप्शन असणं गरजेचं आहे. ऑप्शन ए, ऑप्शन बी असे 2 ऑप्शन असणं गरजेचं आहे. तुम्ही द्या. स्पर्धा परीक्षा ही काळाची गरज आहे. विदाऊट स्पर्धा परीक्षा काहीही होणार नाही. प्रत्येक मुलानं मेहनतीनं स्पर्धा परीक्षा दिली पाहिजे आणि त्या स्पर्धा परीक्षेतच करिअर केलं पाहिजे. पण तत्पूर्वी एक स्ट्रॉंग डिग्री आपल्या हातात घ्या. ती डिग्री यासाठी असेल, की ज्यावेळी तुम्ही या स्पर्धा परीक्षांमध्ये क्वालिफाय नाही झालात, तर किमान दुसरीकडे जॉब चांगल्या पद्धतीनं सन्मानाने करता आला पाहिजे. त्यासाठी जे UPSC, MPSC देणार आहेत त्यांनी स्ट्रॉंग डिग्री घेणं गरजेचं आहे. 11वी-12वी मध्ये किंवा त्यानंतर ज्या JEE, नीट अशा स्पर्धा परीक्षा येणार आहेत, त्याची तयारी आपल्याला 8वी-9वी पासून केली पाहिजे. तर जाऊन कुठेतरी आपला तो अपेक्षित ध्येय आहे, उद्दिष्ट आहे ते आपल्याला मिळेल. कारण सांगतो तुम्हाला, आपल्या इकडं 12वी पर्यंत आपण स्टेट बोर्ड पॅटर्ननं अभ्यास करणार आहोत. NTA जी संस्था आहे किंवा जे
नॅशनल लेवलची कुठलीही एक्झाम जी होणार आहे, स्पर्धा परीक्षा, जेई असो, नीट असो किंवा कुठल्याही असो, ठीक आहे, या सर्व स्पर्धा परीक्षा ह्या नॅशनल लेवलच्या अभ्यासक्रमावर असतात. मग तिथं आपली मुलं कुठेतरी कमी पडतात. मग त्याची तयारी जर 8वी-9वी पासून आपण घ्यायला लागलो, पालकांसाठी हे गरजेचं आहे. आपण त्या वेळेपासून जर घ्यायला लागलो, तर कदाचित आपली मुलं सिलेक्ट होतील. तर आपल्या मुलांना कॉन्फिडन्स येईल अशा परीक्षा देण्याचा आणि मग कदाचित असे कॉपी करण्याचे, पेपर लीक करण्याचे प्रॉब्लेम्स येणार नाहीत. विचार करा, गेल्या 7-8 वर्षामध्ये 90 भर परीक्षा झालेल्या आहेत, ज्या फुटलेले आहेत पेपर. 49 परीक्षा परत गेलेल्या आहेत. कदाचित कित्येक पेपर फुटलेत, कळाले नाहीयेत. जी मुलं डिझर्व्ह करतात त्या जागा मिळणं, कदाचित त्यांची जागा कोणतरी कॉपी करणाऱ्या, पेपर लीक करणाऱ्या मुलानं घेतलेली आहे. त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. या सगळ्यांची जबाबदारी कोण घेणार? समस्या खूप गंभीर आहे. आज प्रश्न पडतायत फक्त. उत्तर कधी मिळवायची आहेत यात? मी जसं म्हटलं, एक पालकाने सरळ विचार म्हटले, की शिक्षणाचा धंदा केलेला आहे. प्रत्येक शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीनं ह्या शब्दाचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे. एक काळ होता, पूर्वीच्या काळात शिक्षणाला ज्ञानदानाचं काम, दान असं ज्ञानदानाचं काम म्हणजे शिक्षण. इतकं मोठं त्याला व्हॅल्यू होती. इतकं महत्वाचं मानलं जायचं. शिक्षकांना देवासमान मानलं जायचं. कुठल्याही गावात जावा तुम्ही, त्या गावाचे मोठे निर्णय घेताना त्या गावच्या एखाद्या शिक्षकाला समोर धरलं जायचं. त्यानंतर शिक्षण विकण्यास सुरुवात झाली, म्हणजे ज्ञान विकण्यास सुरुवात झाली. क्लासेस आले, बाकीच्या गोष्टी आल्या, तेही ठीक आहे, उदरनिर्वाह चालला पाहिजे. शिक्षण विकलं गेलं असं म्हणायला लागलं. पण आजच्या घडीला तर त्याचा धंदाच करून टाकलाय असं पालक म्हणायला लागले. मग मला सांगा, योग्य आहे का हो हे? आपण विचार करणे ही काळाची गरज आहे. आपलं शिक्षण व्यवस्था जर नाही सुधारली तर भावी पिढी खूप अडचणीत येईल. म्हटलं जातं, जगातल्या सर्वात स्मार्ट, सर्वात प्रगत बुद्धी जर कुठल्या देशातल्या मुलांमध्ये असेल किंवा युवा वर्गात असेल तर ती भारतात असली जायची. नासामध्ये 25% भारतीय आहेत असं म्हटलं जायचं. जगातल्या कुठल्याही मल्टीनॅशनल मोठ्या कंपनीमध्ये टॉप लेवलची जी कर्मचारी किंवा मॅनेजमेंट लेवलची लोक असतील, स्किल सगळ्यात छान कुणाचं असेल तर भारतीय तरुणांचं असेल. आज ती भारतीय तरुण काय करत आहेत? हातात मोबाईल घेत आहेत, दिवसभर मोबाईल बघत आहेत, 1.5 2-2 कार्ड, 3-3 कार्ड वापरतायत. ह्यातलं इंटरनेट संपलं की दुसऱ्यावरचं बघायचं, दुसऱ्याचं संपलं की तिसऱ्यावरचं बघायचं, अख्खा दिवस जातोय. अशा समस्या ज्या खरंच आज भेडसावत आहेत, त्यांना फेस करायची त्यांच्यामध्ये क्षमताच तयार झालेली नाहीये. अडचण आली की फोनमध्ये बसायचं म्हणजे विचार संपला. ज्यावेळी हातातनं फोन काढून घेतला जाईल, समोर आर्थिक अडचण येईल, मानसिक अडचण येईल, शारीरिक अडचण येईल. ह्या अडचणींना फेस करायची त्यांच्यामध्ये क्षमता नाही. त्यामुळं आजकाल डिप्रेशनचे पेशंट कधीही झाले नव्हते इतके जास्त आहेत. विद्यार्थी दशेत डिप्रेशनमध्ये असणारे विद्यार्थी खूप जास्त आहेत. 11वी-12वी नीट करायचं आहे, जेई करायचं आहे म्हणून ते जातात. अगदी राजस्थानला असो, लातूरला असो किंवा ज्या त्या ठिकाणी लोकलच्या ठिकाणी असो, हॉस्टेलमध्ये राहतायत. खाणं चांगलं 2-2 वर्ष, 3-3 वर्ष त्यांना चांगलं खाणं मिळत नाहीये. त्यामुळे तब्येतीचे हाल, पोट व्यवस्थित नसल्यामुळं विचार व्यवस्थित असणार आहेत का हो? त्यामुळं मन लागत नाही, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, अभ्यासात प्रॉब्लेम. आता एवढं आई-वडिलांनी पोटाला चिमटा काढून लाख-लाख, 2-2 लाख भरून, फी भरून तुम्हाला तिकडे पाठवलेलं असतं. त्या मुलांना घरी परत जायचा प्रॉब्लेम. ते घाबरून तिथंच अभ्यास पण होत नाहीये, कन्सेप्ट पण क्लिअर होत नाहीये, खाणं-पिणं चांगलं होत नाहीये, डिप्रेशनमध्ये जाणार नाही तर काय होणार आहे? हा विचार पालकांनी पण केला पाहिजे. परत एवढी सगळी मुलं आपलं घर-दार, आई-वडिलांना सोडून आपल्या संस्थेमध्ये शिकायला आलेली आहेत. आपल्या इथं त्यांनी काहीतरी स्वप्न घेऊन आलेले आहेत. त्यांना स्वप्न दाखवून आपण आणलेलं आहे. आणि ती स्वप्न विकाय निघालीत ही आजकालचे वेगवेगळ्या अकॅडमीज किंवा शाळा, कॉलेजेस. पैसा मिळवणं वाईट नाहीये. प्रत्येक जण तुम्ही शिक्षक आहात,
शिकवणार आहात, तुम्ही त्यातूनच उदरनिर्वाह तुमचा चालणार आहे. 100% कुठलाही पालक फी भरायला नाही म्हणत नाही. घरात भाकरी कमी खाईल पण पोराची फी पूर्ण भरतो. पण त्या भाकरीची किंमत आपण ठेवतोय का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तो मुलगा ज्या मुलग्याला तुम्ही ऍडमिशनच्या वेळी स्वप्न दाखवून तुम्ही इथं आणलेलं आहे, त्या मुलग्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो ऍडमिशन घेतल्यानंतर किती प्रयत्न झाले? त्या 2 वर्षात किती वेळा त्याच्या मनाचा विचार करण्यात आला? किती वेळा त्याची काउन्सिलिंग करण्यात आली? पेपर्स त्याचे चांगले चाललेत, वाईट चाललेत, त्याला काही पाठ समजलाय, नाही समजलाय, याबद्दल किती वेळा विचार करण्यात आला? फी साठीच फक्त पालकांच्याकडे फोन जातात. मुलाच्या प्रगतीसाठी किती वेळा फोन गेलेले आहेत. बरं सगळं झालं, तुम्ही चांगलं शिकवलात, सगळं छान केलात, तुमच्या संस्था मोठ्या झाल्या, अमाप पैसा मिळवला, त्यातही वाईट काही नाही. कारण ते तुमच्या हक्काचं आहे. ते तुम्ही मिळवलं. मला आता सांगा, हे सगळं केल्यानंतर त्या मुलाला मेहनतीनं प्रामाणिकपणे तुम्ही शिकवलंय, देऊ द्या ना पेपर त्याला. आज तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही पेपर फोडायला लागलात. मग तुमच्या शिकवण्याची व्हॅल्यू किती झाली? तुम्ही त्या क्षेत्रात राहण्यासाठी लायक आहात का? हा माझा प्रश्न आहे. आज कित्येक मुलांचं जे नुकसान झालेलं आहे, कित्येक मुलं 21 जूनला माझ्याकडे असणारी कित्येक विद्यार्थ्यांना मी विचारलं 21 जूनची तयारी कशी चालू आहे? सर इच्छा नाही. होईना झालाय अभ्यास. किती करायचं होतं जीव लावून त्यावेळी मी पेपर दिलेला आहे. आता परत ज्यावेळी पुस्तक घेतोय त्यावेळी माझं मनच लागत नाहीये, माझं कॉन्सन्ट्रेशनच होत नाही. जर इथं थोड्या मुलांच्या पैकी 60-70% मुलं हे म्हणत असतील, तर अख्ख्या देशात किती मुलांची मानसिकता खराब झाली असेल? तुम्ही पेपर लीक केला, कदाचित तुमच्या अकॅडमीची मुलं सिलेक्ट झाली, 30-40 हजार मुलं त्यांच्याकडे होती. अशामुळे झाली होती का ती? बर, हे एकच आहेत का? किती जण असणार आहेत? शिक्षण क्षेत्रामध्ये, इतक्या पवित्र क्षेत्रामध्ये, त्याच्यामध्ये पालकांना स्वप्न दाखवून त्यांच्या ऐपतीच्या पुढे जाऊन फी त्यांच्याकडनं घेऊन, ते पालकांची इच्छा फक्त एवढी असते की माझ्या मुलाला छान काहीतरी मिळावं, त्याच्या कॅपॅसिटीच्या इतपत किंवा त्याच्यापेक्षा तुम्ही होऊन त्याला पुढे नेऊन काहीतरी चांगलं मिळवून द्यावं, ही पालकांची इच्छा असते. त्यांनाही त्यांच्या मुलाची परिस्थिती माहिती असते, त्याची क्षमता माहिती असते. प्रत्येक जण IIT ला जाणार नाही, MBBS ला जाणार नाही, हे तितकंच सत्य आहे. पण जे जाणार आहेत, ज्यांच्यामध्ये क्षमता आहे, त्यांची सीट जर कोणतरी पेपर चोरून मिळवत असेल तर तो गुन्हा आहे. आणि त्या गुन्ह्याची शिक्षा कोण देणार आणि कसं देणार, हा माझा प्रश्न आहे. त्यामुळं आज खरं म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी घडतायत गेले आठवडाभर, 10-15 दिवस झालं, की शिक्षण क्षेत्रावरचा विश्वास कुठेतरी कमी होत चाललेला आहे. आणि तो विश्वास जर परत हे करायचा असेल तर सर्व शिक्षण क्षेत्रातील मंडळींनी सिरियस होऊन मुलांच्या शिक्षणासाठी, उद्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, आपल्या महान देशाच्या महानतेसाठी आणि त्याच्या जे वलय आहे आपल्या देशाचं, की आद्य संस्कृती सगळी इथली आहे. कित्येक शोध हे भारतात पहिला लागले, कित्येक मोठमोठ्या गोष्टी ह्या भारतात पहिल्या घडलेल्या आहेत. तर ते ज्ञानदानाचं काम आपल्या पवित्र हातात आहे. सर्वजण खरंच खूप, कोणीही मोठा झालेला व्यक्ती शिक्षण क्षेत्रातला हा त्याच्या स्किल्सवर, त्याच्या शिकवण्याच्या पद्धतीवर, त्यांच्या मुलांच्या शिकवण्याच्या आत्मीयतेबद्दल आणि ह्या सगळ्यात ग्रेट आहे म्हणूनच त्यांच्या संस्था मोठ्या आहेत, त्याबद्दल वाद नाही. पण उद्या पैसा आल्यानंतर आपण शॉर्टकट शोधणं हे पण योग्य आहे का? रिझल्ट आणण्यासाठी जे प्रयत्न पूर्वी काळात करत होतो आजही करू शकतो आपण. का शॉर्टकट आणायचं आहे? मुलांची मेहनत करून घ्या, पालकांना कल्पना द्या, मुलांचं चुकत असेल तर ते सांगा. आज 8वी पर्यंत मुलांना असंच पास केलं जातं. त्यांना लिहायला वाचायला येत नसतं 9वी 10वीला.
आणि 11वी-12वीला आपण त्यांना IIT आणि नीटचं स्वप्न दाखवतो, डॉक्टर बनण्याचं स्वप्न दाखवतो. बेरोजगारी वाढणार नाही तर काय होणार आहे? कुठेतरी याही गोष्टींकडे विचार गेला पाहिजे, की काही चुकतंय का कुठं? बेसिक एज्युकेशनमध्ये म्हणजे बालवाडीपासून 8वी, 7वी, 8वी पर्यंतच्या एज्युकेशनमध्ये काय बदल करता आले पाहिजेत, याचा विचार एकदा होणं गरजेचं आहे. आज फक्त माझ्या मनात आलं, की शिक्षणात एवढ्या अडचणी आहेत, एवढे प्रॉब्लेम्स आहेत. त्या प्रॉब्लेम्सबद्दल आपल्याला काहीतरी बोललं पाहिजे, यासाठी मी तुमच्यासमोर आलो. पुन्हा एकदा सर्व नीट 21 जूनला जी परीक्षा देणार आहेत, त्यांना मी एवढंच सांगेन, पुन्हा एकदा मन लावून अभ्यास करा. जितकं शक्य आहे तितकं बेस्ट द्या. जे चांगलं करतात, जे प्रामाणिकपणे करतात, त्यांचं वाईट होत नाही. आणि डिप्रेशनमध्ये जाऊ नका. आत्महत्यासारखे वाईट विचार आणू नका. एक कागदाचा तुकडा थोडीच तुमचं आयुष्य बदलणार आहे. समजा जर तुमच्यामध्ये स्किल्स असतील, बाकीच्या गोष्टी असतील, तुमच्यामध्ये धाडस असेल, काहीतरी करून दाखवायची जिद्द असेल, तर देव तुमचं कधी वाईट करणार नाही. पण तुम्ही स्वतःच्या आयुष्याशी खेळू नका. मेहनत करा. नक्की रिझल्ट चांगला येईल. कदाचित जी मेहनत ऑलरेडी झालेली आहे, कित्येक वेळा मी गेल्या व्हिडिओमध्येही म्हटलं होतं, की गेल्या वेळीच्या ज्या चुका पेपर देताना तुमच्या लक्षात आल्या, की हे चुकलो मी, ते चुकलो मी. कदाचित परत एक संधी मिळाली असं समजा आणि त्या संधीचं सोनं करा. मन लावून अभ्यास करा, मन लावून पेपर द्या. कुठल्याही अफवांना बळी पडू नका. कुठल्याही चुकीच्या मार्गाकडे जाऊ नका. हां, योग्य मार्गाने तुम्ही जर सातत्यपूर्ण मेहनत करत राहिलात, तर यश तुमचंच असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.